नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथाविषयी सर्वांना माहिती असेलच. या ग्रंथाला 5वा वेदही मानले जाते. अनेक जण याचे पारायणही करतात, पण पारायण करताना काही विशिष्ट नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळे प्रत्येकालाच या ग्रंथाचे पारायण करणे शक्य होत नाही. या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. जसे की प्राणघातक गंडांतर टाळण्यासाठी, आकस्मिक संकटापासून संरक्षण होण्यासाठी 14वा अध्याय वाचला जातो. आर्थिक संकटामधून मार्ग मिळण्यासाठी 18वा अध्याय वाचला जातो. त्यामुळे ज्यांना या ग्रंथाचे पारायण करणे शक्य होत नाही ते लोक आपापल्या समस्येनुसार त्या अध्यायाचे पठण निश्चितच करू शकतात. म्हणूनच तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांना जर पोटाचे काही त्रास असतील, पोटाच्या काही व्याधी असतील, गंभीर आजार असतील, तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी श्री गुरुचरित्रातील 13वा अध्याय नियमितपणे वाचावा. या अध्यायाची संकल्पयुक्त सेवा करावी. तुम्ही फक्त गुरुवार ते गुरुवार अशी सेवा करू शकता, किंवा तुम्ही नित्यसेवेमध्ये याचे वाचन करू शकता, किंवा तुम्ही संकल्पयुक्त रोजच्या रोज याचे पठण साधारण 21 दिवस, 40 दिवस, 6 महिने किंवा 1 वर्षभर असे करू शकता. श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायाच्या नियमित पठणाने पोटाच्या व्याधी बऱ्या होतात. या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एका पोटदुखीने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाची त्यातून कशी मुक्तता केली याचे वर्णन आहे. अध्याय 14वा आपल्या अनेक जणांच्या वाचनात असेलच. त्यातील ज्या सायनदेवाचे प्राण स्वामींनी वाचवले त्यालाच श्रीगुरूंनी त्या पोटदुखीने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला जेवू घालावे अशी आज्ञा केली होती, आणि ब्राह्मणालाही तुझी व्याधी गेली समज असा आशीर्वाद दिला होता. सायनदेवांनी ब्राह्मणाबरोबरच श्रीगुरूंनाही आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते. तिथे त्या ब्राह्मणाने पोट भरून जेवण केले आणि त्याची पोटदुखी कायमची बरी झाली. त्यामुळेच पोटाच्या सर्व व्याधी, पचनाच्या समस्या यावर हा अध्याय रामबाण उपाय आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये पोटाच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातच अवेळी खाणेपिणे, जागरण यामुळे साध्या पोटदुखीचे गंभीर आजारामध्ये रूपांतर झालेले दिसून येते. अशा आजारावर आपण डॉक्टरी उपचार तर घेतोच, पण अशा समस्येला तोंड देताना भगवंताची साथ मिळाल्याने परिस्थितीवर अलगद मात करू शकतो. कारण शेवटी जन्ममृत्यू हा त्याच्याच हातात आहे. म्हणून आपल्या डॉक्टरी उपायांबरोबरच देवाच्या साथीची जोड ही हवीच. आता बघूया की या अध्यायाचे 21 गुरुवार संकल्पयुक्त वाचन कसे करावे. पारायणाव्यतिरिक्त श्री गुरुचरित्र हा मोठा ग्रंथ इतर वेळेला हाताळू नये, पण आपण ही सेवा फक्त गुरुवारी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही या मूळ ग्रंथामधून हा अध्याय वाचू शकता. जर तुमच्याकडे मोठा ग्रंथ नसेल तर तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय ज्या पद्धतीने छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपामध्ये मिळतो त्याच पद्धतीने 13वा अध्यायही बाजारात मिळतो, तर तुम्ही त्यामधून वाचू शकता. किंवा 13वा, 14वा आणि 18वा असे तिन्ही अध्याय एकत्र असणारी छोटी पुस्तिका मिळते, त्यातूनही तुम्ही वाचू शकता. ज्या व्यक्तीला पोटाच्या समस्या आहेत त्या व्यक्तीने स्वतः या अध्यायाचे वाचन करावे. कुटुंबातील एखादी व्यक्ती पोटाच्या एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असेल तर तुम्हीसुद्धा त्याच्यासाठी ही सेवा करू शकता, पण संकल्प घेताना आपल्याला त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र सांगायचे आहे. आता ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्या घरामध्ये श्री दत्तगुरूंचा किंवा श्री गुरु नृसिंह सरस्वतींचा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा किंवा श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो असणे आवश्यक आहे. फोटोसमोर बसूनच आपल्याला या अध्यायाचे वाचन करायचे आहे. या संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्ही पूजा मांडणी केली किंवा नाही केली तरीही चालेल. देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता. जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर त्यामध्ये फक्त ग्रंथाची आणि महाराजांच्या फोटोचीच फक्त पूजा करावी. कलश मांडण्याची आवश्यकता नाही. ही सेवा करताना शक्यतो आपल्या कामानुसार एकच वेळ ठरवून घ्यावी. सकाळी किंवा संध्याकाळी अशी एकच वेळ ठरवून घ्या. संध्याकाळीही तुम्ही वाचन करण्यापूर्वी हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यावे आणि शक्य असल्यास आंघोळ करूनच मग वाचनाला बसावे. आता सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला संकल्प सोडणे आवश्यक आहे. संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारी सोडावा. संकल्प सोडताना आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी, फूल आणि अक्षता घ्यावी. त्यानंतर आपले नाव आणि गोत्र सांगावे. गोत्र माहिती नसल्यास काश्यप म्हणून उल्लेख करावा. नाव आणि गोत्र सांगितल्यानंतर श्री गुरुचरित्रातील 13वा अध्याय आपण 21 गुरुवारी वाचन करणार आहोत, आणि ही सेवा आपण आपल्या पोटाच्या कोणत्या व्याधीपासून मुक्तता मिळवण्यासाठी करणार आहोत हे आपल्याला बोलायचे आहे. आणि ही सेवा आपल्याकडून श्री दत्तगुरू महाराजांनी, श्री स्वामी समर्थ महाराजांनी निर्विघ्नपणाने पार पाडून घ्यावी आणि मान्य करावी अशी विनंती करायची आहे. आणि नंतर हे पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आहे. यानंतर अध्यायाच्या वाचनाला सुरुवात करावी. वाचन हे आपल्याला स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये करावे. वाचन करताना मध्येच कोणाशीही बोलू नये, मध्येच उठू नये. सुरुवातीला तुम्हाला या अध्यायाच्या वाचनासाठी 15 मिनिटे लागतील आणि त्यानंतर सरावाने 10 मिनिटांमध्ये वाचन पूर्ण होईल.
अध्यायाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक माळ जप करावा. त्यानंतर श्री दत्तगुरूंची आरती करावी. जर तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर मांडणीला आणि ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही तुमच्या घरी शाकाहारी जेवण बनले असेल त्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. शिवाय तुम्ही दूध साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्यही अर्पण करू शकता. जर तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर पूजा मांडणी ही दुसऱ्या दिवशी उचलावी. आणि जर तुम्ही फक्त अध्यायाचे वाचन हे देवघरासमोर बसून करत असाल तर नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही ग्रंथ उचलून ठेवू शकता. आता या संकल्पयुक्त सेवेचे नियम काय आहेत? 21 गुरुवारचा संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार हा वर्ज्य करावा. परान्न घेणेही टाळावे. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे, हॉटेलचे खाणे. परान्न खाल्ल्यामुळे बरेचसे दोष आपल्याला लागत असतात आणि आपल्या उपासनेमध्ये त्यामुळे अडथळेही निर्माण होतात. आणि इथे तर आपण पोटाच्या व्याधीपासून मुक्त होण्यासाठी संकल्प केलेला आहे, त्यामुळे परान्न घेणे कटाक्षाने टाळावे. पण नोकरी किंवा शिक्षणामुळे जर तुम्हाला बाहेरचे अन्न खावेच लागत असेल तर अशा वेळेला सर्वप्रथम 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा आणि मगच ते अन्न ग्रहण करावे. आपली संकल्पयुक्त सेवा चालू असताना दर गुरुवारी न चुकता श्री दत्तगुरूंच्या किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर या अध्यायाचे वाचन थांबवावे. हे दिवस संपल्यानंतर तिथून पुढे आपली सेवा परत चालू ठेवावी. आता 21 गुरुवार पूर्ण झाल्यावर या सेवेचे उद्यापन कसे करावे? उद्यापन करताना 21व्या गुरुवारी आपल्याला श्री दत्तगुरू महाराजांना गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या नैवेद्यामध्ये तुम्ही वरण भात भाजी भाकरी दाखवू शकता. शिवाय घेवड्याची भाजीही नक्की बनवावी. या नैवेद्यामध्ये शिरा, खीर, पेढे, पुरणपोळी, लाडू असे काहीतरी गोडाचा नैवेद्यही अर्पण करावा. व्रताचे उद्यापन म्हणून एखाद्या गरीब गरजूला महाराजांच्या नावाने अन्नदान आणि अर्थदान करावे. याशिवाय श्री दत्तगुरू महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर अर्पण करून त्यांचेही आभार मानावे आणि यथाशक्ती दक्षिणाही दानपेटीमध्ये टाकावी. याशिवाय जर तुम्हाला शक्य असेल तर आपले 21 गुरुवारचे वाचन करत असताना घरातील श्री दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर किंवा मंदिरामध्ये एक नारळ नक्की अर्पण करावा. नारळ अर्पण करताना आपल्या आरोग्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करावी. कोणत्याही स्तोत्र मंत्रांचे किंवा अध्यायांचे वाचन करत असताना जर त्याचा मराठीमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये अनुवाद किंवा कथासार जर उपलब्ध असेल तर तो आधी वाचावा. जेणेकरून एखाद्या अध्यायामध्ये किंवा स्तोत्रामध्ये काय सांगितलेले आहे, कशाचे वर्णन आहे हे आपल्याला समजून जाते आणि अध्याय वाचताना मन एकाग्र होते आणि कंटाळा येत नाही. 21 गुरुवारचा संकल्प पूर्ण झाल्यावर जर तुम्हाला समाधानकारक आरोग्यामध्ये सुधारणा वाटली नाही तर तुम्ही आणखीन 11 किंवा 21 गुरुवारचा संकल्प करावा. कारण आपले संचित प्रारब्ध हे जर खडतर असेल तर आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास थोडा वेळही लागू शकतो. आपण केलेली सेवा ही आपले पूर्वीचे कुकर्म नष्ट करण्यासाठी खर्ची होते. या अध्यायाच्या संकल्पयुक्त पठणाने पोटाचे सर्व आजार, पित्ताचे त्रास दूर होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभते. श्री दत्तगुरू महाराजांवर, श्री स्वामी समर्थ महाराजांवर संपूर्ण विश्वास ठेवूनच या अध्यायाची सेवा करावी. श्री गुरुकृपा झाली असता आपले जन्मोजन्मीचे दोष नाहीसे होतात असे या अध्यायामध्ये सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आपले कितीही खडतर प्रारब्ध असेल तरीही ते श्री गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या सेवेमुळे नक्कीच नष्ट होते. त्यामुळे ज्या कोणालाही पित्त, पोटदुखी, आतड्यांचे रोग आहेत, पचनाच्या काही तक्रारी आहेत, त्यांनी संकल्पयुक्त श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायाचे वाचन नक्की करावे आणि अनुभव घ्यावा. सोबतच आपले डॉक्टरी उपायही चालू ठेवावेत. आपल्या खाण्यापिण्यामध्ये आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्येही योग्य ते बदल करावेत. यामुळे नक्कीच आपल्याला चांगले आरोग्य लाभेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.